श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी अध्याय वाचनचा व्हिडिओ नाही शेअर करणार आहे किंवा मी आज खरं तर काढणार नाही. आपण थोडा आज ब्रेक घेत आहोत, पण आज सोमवार असल्यामुळे आज आम्ही गेलो होतो भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये. तर एक ब्लॉग काढला आहे आम्ही, तो ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करेन. पण त्याआधी एक सेवा आहे गुरुदेव दत्तगुरू यांची. तर ती सेवा, जे दत्तगुरूंचे सेवक आहेत, जे स्वामी सेवक आहेत, त्यांना नक्कीच या सेवेबद्दल माहिती असेल. पण माझा हा व्हिडिओ माझ्या त्या मित्रमैत्रिणींसाठी आहे ज्यांना याबद्दल माहिती नाही. तर ती ज्या सेवेबद्दल मित्रांनो मी तुम्हाला आता सांगते, ती सेवा इतकी प्रभावी आहे, मी बोलूच नाही शकत त्यापेक्षा. त्याबद्दल मी जास्त नाही, पण मी इतकं नक्की सांगू शकते की ज्यावेळी तुम्ही खूप जास्त संकटात असाल ना, खूप जास्त, बघा आपल्या आयुष्यात अशी वेळ बहुतेक वेळा येते की त्यावेळी मार्ग पण सुचत नाही, आणि ज्यावेळी आपलं पण संकटात असतो ना, आपलं डोकंसुद्धा काम करणं बंद करतं मित्रांनो. काहीच समजत नाही, आपण शॉकमध्ये असतो. म्हणजे त्या लेवलचं जेव्हा संकट असेल तेव्हा होतं. कोणासोबतही हे होऊ शकतं, आणि आपलं आयुष्य, आपलं जीवन आणि संकट हे सोबतच चालत असतं. संकट कधीही संपत नसतात. कधी कधी छोटी संकटं येतात, कधी कधी मोठी संकट येतात. छोट्या मोठ्या संकटांशी आपण नेहमी डील करत असतो, परंतु जे भयंकर असं मोठं संकट असेल, ते एखाद्याच्या जीवावर बेतणारं असेल किंवा एखाद्याचं घर संसारावरती बेतणारं असेल, जे काही असेल ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. पण असं ज्यावेळी जर तुमच्या कोणासोबत, आपल्या कोणासोबत जेव्हा असं काही घडत असेल, तर त्या संकटातून निघण्यासाठी गुरुदेव दत्त यांचं घोर कष्ट उद्धारक हे स्तोत्र, अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र आहे मित्रांनो. याच्याबद्दल मी काही बोलेन इतकी माझी थोडक्यात माझी लेवल नाही आहे, परंतु मित्रांनो खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे. जेव्हा आपल्यापैकी किंवा तुम्ही, आम्ही, जे कोणी, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनत आहे ज्यांना नाही माहिती, तर हे जे स्तोत्र आहे घोर कष्ट उद्धारक, याच्या नावातच त्याचं सगळं आहे. घोर कष्ट उद्धारक, घोर कष्ट, मोठ्यात मोठं कष्ट आलं आहे आपल्यावरती आणि आता काहीच मार्ग नाही परमेश्वराशिवाय. त्यावेळी आपण घोर कष्ट उद्धारक ही सेवा घेऊन आपण आपले संकट टाळू शकतो. तुम्हाला सांगते मित्रांनो, आपण साधारणतः जे दत्तगुरूंचे सेवक आहे ना, त्यांना हे नक्कीच माहिती असेल. गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ एकच आहेत, पण त्यांना हे नक्कीच माहिती असेल की साधारणतः तुम्ही दत्तगुरूंचं नाव जरी घेतलं ना, नाव जरी घेत असाल किंवा मनात जरी मानत असाल, किंवा तुम्ही साधारण सेवा जरी करत असाल, किंवा जे सेवा नाही करत तरीही त्यांनी दत्तगुरूंना मदत मागितली, तर दत्तगुरू त्यांच्या शरणात आलेल्या सेवकाला कधीही एकटं नाही सोडत, कधीच एकटं नाही सोडत. ही दत्तगुरूंच्या सेवेतला हा चमत्कारच समजा तुम्ही. तर साधारण सेवेमध्येही दत्तगुरू त्यांच्या सेवकाला एकटं नाही सोडत अडचणींमध्ये. तर घोर कष्ट उद्धारक हे स्तोत्र ही त्यांची अतिउच्च कोटीची सेवा आहे. त्या सेवेने जेव्हा तुम्ही दत्तगुरूंना आवाज देता, त्यांची मदत मागता, मित्रांनो असं होऊ शकत नाही की ते तुमची मदत नाही करणार. आणि हे यासाठी की लवकरात लवकर जर तुम्हाला फळ बघायचं असेल, तर घोर कष्ट उद्धारक या स्तोत्राची सेवा तुम्ही करू शकता. तर आता बघा मित्रांनो, ही सेवा आपण कशी करू शकतो. तर हे जे स्तोत्र आहे घोर कष्ट उद्धारक, हे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये नाही, तर ते आपण गुगलवरतून किंवा ChatGPTवरतून डाउनलोड करू शकतो. आता ते मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे सुद्धा नव्हतं, पण मी बघा त्या प्रकारे इथे घोर कष्ट हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये उलटं दिसत असेल. मी सुद्धा मला पण सेवा करायची होती. म्हणजे बघा, नित्य सेवेमध्ये पण आपण ही सेवा घेऊ शकतो, पण जर का आपण संकल्पयुक्त सेवा करायची असली तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा आपण ही सेवा घेऊ शकतो. पण आपण नित्य सेवेमध्ये पण घेऊ शकतो की सदैव तुमचा हात आमच्या डोक्यावर राहू द्या आणि मला आणि माझ्या कुटुंबाला संकटांपासून वाचवा. ह्या अशा
बहाण्याने किंवा अशा कारणाने आपण ही सेवा दररोज नित्यसेवेमध्ये गुरुवारच्या सेवेमध्ये ॲड करू शकतो. पण आता मी तुम्हाला सांगते की जर का संकल्पयुक्त म्हणजे खूप मोठ्या कष्टातून तुम्हाला निघायचं असेल तर तुम्ही ही सेवा कशी करशाल. हे जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं घोर कष्ट उद्धारक स्तोत्र जे दत्तगुरूंचं आहे ते तुम्हाला ChatGPTवरतून डाउनलोड करून घेऊ शकता आणि डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची. आणि आता पुढे सेवा कशी करायची. या जे आहे हे जे स्तोत्र आहे याचे आपण 51 वेळा पठण किंवा 21 वेळा पठण अशी सेवा घेऊ शकतो. तर समजा जर मला सेवा करायची तर मी दत्तगुरूंजवळ म्हणजे दत्तगुरूंचा फोटो स्वामींचा फोटो पाटावरती मांडून त्यांना खडी साखर आणि नारळ याचं हे त्यांच्यासमोर ठेवून त्यांना मी संकल्प करेल. हातामध्ये पुष्प अक्षत हळद कुंकू हे सगळं घेऊन. आता संकल्प कसा करता हे आपल्या चॅनलवरती आहे. मी बऱ्याच माझ्या सेवेमध्ये मी तुम्हाला संकल्प करून दाखवलेला आहे. तर आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्याला दत्तगुरू यांच्याशी विनंती करायची की माझ्याकडनं मला घोर कष्ट उद्धारक या स्तोत्राचं 51 वेळा पठण करण्याचा मी संकल्प करत आहे. तर माझी ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या. सुरुवात मी करत आहे पण माझ्याकडनं सेवा पूर्ण करून घेण्याची जिम्मेदारी तुमची. अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला एकाच बैठकीमध्ये 51 वेळा हे स्तोत्र बोलायचं असतं. हे स्तोत्र जास्त मोठं नाही आहे मित्रांनो. 2 मिनटंसुद्धा लागत नाही वाचायला. आता आपलं संकट तितकं मोठं असेल तर आपल्याला इतकं तर आपल्याला करायलाच लागणार आहे. काहीच विशेष काहीही असं खूप जास्त अवघड अशी सेवा नाहीच आहे. छोटंसं स्तोत्र आहे. 1 2 3 पॅसेज आहेत आणि 2 शेवटच्या लाईन आहेत. हे इतकं स्तोत्र आहे पण याच्यामध्ये लिहिलेला एक शब्द जो आहे तो दत्तगुरूंना बोलतोय की तुम्हालाच आम्हाला वाचवायला लागणार आहे, तुम्हालाच यायला लागणार आहे, तुम्हीच येणार आणि मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही आल्याशिवाय इथे आता काहीही होणार नाही. हा प्रत्येक ही लाईन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर ही सेवा म्हणजे 51 वेळा तुम्ही 51 वेळा वाचनाचा संकल्प घेऊ शकता किंवा 21 वेळा वाचनाचा संकल्प घेऊ शकता. हे तुम्ही गुरुवारच्या दिवशी ही सेवा घेऊ शकता. गुरुवार अतिशय उत्तम दिवस आहे आपला. आपण अशाही गुरुवारच्या दिवशी आपल्या स्वामींच्या सेवा करतच असतो. तर या अशा प्रकारे ही म्हणजे जेव्हा तुमचं 51 वेळा बोलून होईल तेव्हा संकल्प सोडून आपण पुन्हा एकदा दत्तगुरू यांची पंचोपचार पूजा करून आरती करून इथे आपला संकल्प पूर्ण होतो. तर अशा प्रकारे तुम्ही याच्या व्यतिरिक्त 51 वेळा तर वाचणारच आहे पण हे तुम्ही 5 गुरुवार 11 गुरुवार जसं तुम्हाला करायचं असेल तसं तुम्ही संकल्प घेऊ शकता की मी 5 गुरुवार माझ्याकडनं घोर कष्ट उद्धारक या स्तोत्राचं पठण करण्याचे मी संकल्प घेते. आपल्याला 1 दिवसाची सेवा करायची आपण 1 दिवसाची पण करू शकतो. गुरुवारचा दिवस निवडायचा. गुरुवारच्या दिवशी 51 वेळा वाचनाची सेवा घेतली तरी पण चालेल. सेवा कितीही तुम्ही करा पण ती सेवा तुमची मनापासून असली पाहिजे. दत्तगुरूंचं तुम्ही साधं नाव जरी घेतलं ना कोणत्याही अडचणीत तर ते तुम्हाला एकटं नाही सोडत मित्रांनो. जे गुरुचरित्र वाचत असतील जे दत्तसेवक असतील हे त्यांना हा अनुभव नक्कीच आलेला असेल. जे गुरुचरित्र वाचत असतील त्यांना तर माहितीच आहे की गुरुदेव आपल्या भक्तांना आपल्या सेवकांना संकटात एकटं सोडत नाही. जो गुरूंना शरण जातो त्याचं कोणी काहीच वाईट नाही करू शकत. तर अशी ही घोर कष्ट उद्धारक स्तोत्रची सेवा मित्रांनो तुम्ही खूप जास्त संकटात असाल तेव्हाही घेऊ शकता. नित्यसेवेमध्ये ॲड करायचे असेल तर नित्यसेवेत ॲड करा. खूप छान खूप छान आपल्याच फॅमिलीच्या आपल्या कुटुंबाच्या अवतीभोवती आपण एक सुरक्षेचं कवच आपण निर्माण करत असतो. तर माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि अशाच अनेक सेवांबद्दल जर का तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सेवेची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. आणि आपला ब्लॉग बघायला विसरू नका. ब्लॉग मी थोड्याच वेळामध्ये अपलोड करणार आहे. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.